शिराळा तालुक्यामध्ये खुंदलापूर म्हणून एक छोटंसं गाव आहे, की ज्या गावची लोकसंख्या 300-400च्या आसपास असेल. एक छोटंसं गाव, की जे आमच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी बाँड्रीवरचं पहिलं गाव आपण म्हणू तशा पद्धतीचं आहे. आणि या गावामध्ये बहुतांश आमचे सगळे धनगर समाजाचे बंधू आहेत, ते तिथं गावामध्ये राहतात. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, की या सर्व लोकांनी गेली अनेक वर्ष म्हणजे जवळपास 50 वर्ष झाली, गावामध्ये सगळ्यांनी मिळून एकमेकांना निर्णय घेऊन दारूबंदी केलेली आहे. आणि ही दारूबंदी ही कुठल्या दिखाव्यासाठी, प्रसिद्धीसाठी नाही किंवा कुठला तरी एखादा निर्णय घ्यावा आणि काहीतरी त्याचा डामडौल पिटावा यासाठी नाही. 50 वर्ष झालं त्या गावामधली एकही व्यक्ती आज अजिबात दारू पित नाही. नवीन आमचे तरुण असतील, ज्येष्ठ असतील, सगळ्यांचं 100% ह्या दारूबंदीला सहकार्य असतं. आणि ह्यातली महत्त्वाची बाब, की ज्या दिवशी ह्या सर्व असणाऱ्या गावातल्या मंडळींनी त्या काळामध्ये दारूबंदी करायचा निर्णय घेतला, तो दिवस आजही खुंदलापुरामध्ये दरवर्षी साजरा केला जातो. त्या दिवशी गावातली सगळी मंडळी, महिला, आमचे मुंबईकर बांधव असतील, हे सगळे गावामध्ये जमतात आणि तो एखाद्या सणासारखा तो दिवस साजरा करतात. मला वाटतं एवढं चांगलं उदाहरण महाराष्ट्रामध्ये कुठं दुसरीकडे बघायला मिळेल असं काही मला वाटत नाही. आज आमच्याकडं खाली मोठमोठी अनेक गावं आहेत, की जी अगदी सधन आहेत, शेतीच्या दृष्टीने प्रगतिशील आहेत. परंतु या गावांना सुद्धा जे जमलं नाही किंवा जमणार नाही, ते आमच्या त्या खुंदलापूरसारख्या छोट्याशा गावानं करून दाखवलं आणि 50 वर्ष सातत्यानं ते जपलं. हे खूप मोठं काम आहे, खूप कौतुकास्पद काम आहे. आणि हे काम जे आहे ते लोकांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे. त्याचं अनुकरण इतर गावांनी सुद्धा करण्याची गरज आहे.